एक वेगळ्या भूमिकेत तुम्ही दिसताय आणि कोयता तुमच्या हातात आहे, काय नेमकं त्यामध्ये? नाही, मला खरंच आनंद होतोय. मला खूप बरं वाटतंय. मला समाधान मिळतंय की आज 350 सिनेमे जवळ झालेत म्हणजे हिंदी मराठी पकडून. पण पहिल्यांदा वेगळं काम करतो. आज विलन 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 असं तर मग टिपिकल विलन मी केलेलं नाही. डोळे अशी अशी करता असं काही केलं नाही. ते आतून तो काळा माणूस आहे. म्हणजे माझा रंग जरी काळा असला तरी इथून मी पण काळात मी माणूस इथे प्ले केलेला आहे आणि लोकांना तो आवडेल असं मला वाटतंय. लोकांना आवडेल का माहिती का? कारण हा चित्रपटाचे स्क्रीन प्ले स्टोरी चांगली, त्यातले कॅरेक्टर्स चांगले. ते कॅरेक्टर आजूबाजूचे कॅरेक्टर छान असल्यामुळे माझा विलन थोडंसं उठून येतोय असं मला वाटतंय. तर मीच काम चांगलं केलंय, माझंच काम बघा असं नाही. सिनेमा चांगला नसेल तर मी किती तीर मारली तरी काही गोष्टी होणार नाही. सिनेमा सगळे चांगले झाले, याचं कॅरेक्टर चांगलं आहे, त्या मुलाचं काम केलंय. हा सुवर्णाचा एक आयटम सॉन्ग आहे. ते आयटम सॉन्ग एवढा मोठा आहे, एवढं व्हिज्युअली छान झालेलं आहे, त्यामुळे सगळं तो सिनेमाच मोठा वाटतो. म्हणजे मोठ्या सिनेमात मी विनंती करतो याचा मला अतिशय आनंद आहे. तर नावाबद्दल काय बोलतो? प्रलय, मी खरं सांगू, मी जेव्हा निर्मात्यांना भेटलो आमची सरदार ना शूटिंगमध्ये कम्प्लीट झालं तेव्हा माझा आक्षेप होता, प्रलय या सिनेमावर आक्षेप होता माझा. प्रलय फार कादंबरीचं नाव वाटतं, पण त्याच्यानंतर सिनेमा मी जेव्हा बघितला तेव्हा प्रत्येक भावनांचा प्रलय आहे. प्रत्येक कॅरेक्टर जशी धावतात. आज आम्ही आमच्या कॅरेक्टर आमच्या काबूमध्ये नाहीये, आम्ही तो प्रलय आम्ही करतोय, त्याचे आम्ही भोगतोय. काही चांगले भोगतोय, काही वाईट भोगतोय, पण प्रत्येकाच्या मनातला हा प्रलय आहे. अख्खा सिनेमा हा प्रलय आहे आणि आमच्या काळ्या लोकांवर, काळ्या व्यक्तींच्या लोकांवर आलेला तो प्रलय आहे आणि तो कसा निपात केला जातो त्या लोकांचा, तो प्रलय आहे. तो पॉझिटिव्हली प्रलय आहे. तर नंतर मग मलाच हे नाव खूप आवडायला लागलं. डिझाईन इतकं छान केलंय, काय दिसतोय बघा. मी आता घेऊन जरा साऊथचं वाटतंय विनंती. त्याच्यावरच येणार होता मी. साऊथचा सगळा लुक वाटतोय, पण साऊथचं लुक असलं तर किती इंटरेस्टिंग तरी वाटायला पाहिजे ना. आज सिनेमा आहे शेवटी. आज एवढे कोटी सिनेमा खर्च केल्यानंतर एक आमचा डिरेक्टर सचिन वारकेने जी मेहनत केली, जे शॉर्ट्स घेतलेले आहेत. मी खरंच त्यांना म्हटलं, माझ्या इन्स्टावर आहे, मी म्हटलंय की मी पहिला कोल्हापुरातला सिनेमा मी एन्जॉय केला बिकॉज ऑफ डिरेक्टर सचिन वारके किंवा आमचा राहुल मोरे एक्झिक्युटिव्ह जे केलेले आहे सगळ्या गोष्टी, ज्या एक सेटअप जो केलेला आहे त्यामुळे बरं वाटतंय. आता मराठी सिनेमा म्हटलं काही छोटा असं होतं, तिथे खूप छान मोठा सिनेमा आहे. खलनायक म्हणजे त्याच्या वाटेला मारधोड येते किंवा मार खाणं वगैरे असं काही रोल? माझं काय नाही, मी माझं करत नाही. मी खुर्चीवर बसून सगळं ते फिरवतोय. हा माझा मुलगा होतो आणि वाह्यात असल्यामुळे ते बरीच वाईट कामं करतोय तो, त्यामुळे तो करतोय सगळं. पण त्याचं भोगतो शेवटी मी भोगतो एक बाप म्हणून. अरे वा, बघायला मी बोललंच पाहिजे. ऑफकोर्स माझं कर्तव्य आहे. मी एक मराठी कलाकार, मराठी निर्माता म्हणून मला बोलायलाच पाहिजे. माझा सिनेमा ऑफकोर्स आहे. माझ्यावर 4 सिनेमे ते माझे आहेत. पण एक आमचा पुण्या शिवाजीराजे भोसले, त्याच्यानंतर स्मार्ट सुनबाई, त्यानंतर आमचा चित्रपट प्रलय, वेल्डन आई आणि स्मार्ट सुनबाई, असे 4 जे चित्रपट येतात नावे मला पाठ आहेत. बघायलाच पाहिजे प्रत्येक प्रेक्षक. आणि प्रेक्षक आपले आहे 14 कोटी आहेत महाराष्ट्रात. 14 कोटीतल्या 1 कोटीने जरी सगळे सिनेमे बघितले ना तर प्रत्येकाला चांगला सिनेमा धंदा मिळू शकतो आणि चांगले सिनेमा होऊ शकतात. आणि तुम्ही ठरवा, प्रेक्षकांनी ठरवायचं असतं कुठला सिनेमा चांगला आहे. पुन्हाही आवडलं नका बघू. हा, कुठले नवीन आहेत? पहिला सिनेमा वाटत नाही, पण पहिला सिनेमा त्यांचा दम दिला आम्हाला 4 दिवसांनी. कुठे नवीन आहेत ते? 14 मध्ये नाही, ते आम्हाला तारीख पाहिजे, तुम्ही घेऊन शूटिंग करायचं तिकडे, त्याला नवीन म्हणतात. मग जुन्या नटाला दम दिले त्यांनी. आवडी साहेब, प्रेक्षकांना मी आव्हान नक्कीच करू इच्छितोय की आम्ही सगळे, मी तरी आम्ही केलेले जुने, पण आमची नवीन सगळी मंडळी आहे. आमचा हा कुठे हिरो, कुठे आहे हिरो? तर खूप मेहनत करू, प्रत्येक जण मेहनत करतो. ऑफकोर्स आज पैसे भरपूर खर्च करून प्रलयसारखा सिनेमा केलेला आहे. मी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघा. असं खरं वाईट वाटतंय असं सांगायला, पण आमचा प्रेक्षक चोखंद आहे. ज्याला बघायचे ते ठरवतात आणि चांगलं वाटेल. आमचं पोस्टर्स, आमची गोष्टी लोकांपर्यंत पोचतात असं मला वाटतंय. तर आमचा सिनेमा बघायला लोक नक्की येतील आणि नक्की या. सगळ्यांना शुभ दीपावली. सर थोडक्यात ऍड करा खलनायक म्हणून आपण. आणि माझे रसिक प्रेक्षकांनो, आज जवळजवळ 40 वर्षांनी मी प्रथम खलनायक साकारतोय. तर नक्की एक वेगळा माझा खलनायक बघायला नक्की या. मलाही थोडं बरं वाटेल.
लोकांना आवडला. विजय पाटकरचा खलनायक नक्की आहे बघा प्लीज. मी सरदार आवळे, या प्रलय या सिनेमासाठी मी ॲज अ प्रोड्युसर काम करते. काय पाहिलं स्टोरीमध्ये एवढं असं? काय पाहिलं स्टोरीमध्ये की प्रोड्युसर करायला वाटलं? स्टोरी आवडली. आता सध्याच्या ह्याच्यात जे काय चाललंय त्याच्यावरच डिपेंड स्टोरी होती, त्यामुळं आपण तयार करतो. चित्रपटात विजय पाटकर पण आहे, मोठं नाव आहे. हो, त्याविषयी काय बोला? आहेत विजय पाटकर तर त्याने आमच्या शब्दाला मान देऊन आले, चांगलं काम केलं त्याने. आणि पहिल्यांदा विजय पाटकर कॉमेडीमध्ये काम करत होते. त्यांना म्हणजे आम्ही विलन घ्यायचं, खलनायक म्हणून घ्यायचं, हा आमचा डिसिजन आहे. आणि मुळात म्हणजे आम्ही जुगार या इनच जुगार केलेला आहे. आणि सरांना आम्ही तसं कन्वे केलं. राहुल मोरे सर, मी, आमचे शैलेश जो रायटर दुसरा आहे, त्यांनी सरांना कन्वे केलं की सरमध्ये आज ते कॉमेडी आहे. त्यांना कसं केलं? नाही तुम्ही सर, आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण जुगार खेळतो. जशी फिल्मसाठी आपण जुगार खेळणार आहे, तसं आपण विलनसाठी पण जुगार खेळू. बाकीचे म्हणजे आपले कोल्हापूरचे कलाकार आहेत, म्हणजे आदित्य कुंभार असेल, आता सरांचाच मुलगा आहे आपला प्रत्येक आवळे, तो हिरो आम्ही केला. आता ही अनुराधा धामणे जी आता हिरोईन करते या ह्याच्यात. बाकीचे म्हणजे सगळे कोल्हापूरचे कलाकार, सिरियलमधले कलाकार, आजूबाजूचे कलाकार. शुभांगी ताईंना पण आम्ही राष्ट्रपतीचं काय हे दिलेलं आहे, पात्र दिलेलं आहे. आम्ही या आता टोटल म्हणजे तुम्हाला सांगतो, आता हा जुगारच आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोचली पाहिजे. हे माध्यम तुम्ही पत्रकार या नात्याने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकांपर्यंत ती पोचवा. आम्ही आमच्या पद्धतीनं चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, ती लोकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद. आव्हान करा 30 तारखेला. तर आमची नमस्कार, मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपली फिल्म 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होते, तर सगळ्यांनी आवर्जून बघा. जेणेकरून मी सगळ्यांनाच म्हणतोय, कारण हा ज्वलंत विषय आहे आणि हा विषय आपण सगळ्यांनी बघितल्याशिवाय तो लोकांच्या समोर येणार नाही आणि तो लोकांना कळणार नाही. आणि ही फिल्म बघितल्यानंतर लोक पेटून उठतील, असं उठले पाहिजेत, असं आम्ही आव्हान करतो. तर बघा तुम्ही, त्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. घेऊन बोला सर, बोला. 30 तारखेला सिनेमागृहात 31 तारखेला प्रलय हा सिनेमा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन कृपया सर्वांनी बघा. माझं नाव प्रतीक आवळे. मी ॲज अ प्रतीक पाटील म्हणून ॲज अ कॅरेक्टर मी नाव हे केलेलं आहे, कॅरेक्टर ॲज अ प्ले केलेलं आहे. आणि माझा असं रोल आहे की खूप इनोसंट पोरगा आहे, म्हणजे खूप इनोसंट पोरगा आहे. बट त्याच्या लाईफमध्ये असं काय घडतंय, तो इनोसंटचं तो ऑपोजिट होतोय. म्हणजे त्याला ऑलमोस्ट एक विलनचा लुक भेटायला लागतोय. मग त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलप होतंय. खूप असे काय गोष्टी घडतात. कॉलेज आहे, कॉलेज लाईफ आहे, रोमॅन्टिक लाईफ आहे, त्याच्यामध्ये कळतंय. प्रेक्षकांना आव्हान. आव्हान म्हणजे बघा, विजय पाटकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? मला पहिली काय वाटलं की एक्सपिरियन्स ऍक्टर आहे, सो मला पहिली हे वाटलं की थोडाफार ॲटिट्यूड असणार आहे, बट नाही, सारखे डाऊन टू अर्थ होते. सो मजा खूप आली त्यांच्यासोबत हे करायला, खूप मजा येईल. नमस्कार, मी सचिन वारके. गेली 30 वर्ष मी या लाईनमध्ये काम करतोय. म्हणजे पहिले फिल्मपासून आता सिरियल माध्यम, आता परत फिल्म माध्यम. मध्ये कोरोनामध्ये फिल्म बंद झाल्या होत्या. आता म्हणजे आम्ही करायची फिल्म ह्या हेतून आम्ही करत होतो. त्यावेळी आमची भेट झाली. माझे राहुल मोरे सर, मित्र माझे, त्यांनी जे आमचे लेखक आहेत, रायटर हिरालाल पुर्णे, त्यांच्याशी ओळख झाली. आणि मग आम्हाला भेटले आमचे सरदार आवळे सर. त्यांच्याशी आम्ही बोलणं झालं आमचं या प्रलयविषयी. हा ज्वलंत विषय आहे आणि हा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन. आता जे काय आता सध्या बलात्कार वगैरे जे चालू आहेत, त्या घटनेवरच ही कथा आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा काळे. प्रलय हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आणि त्या चित्रपटामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे. भूमिका म्हणजे एक डान्स नंबर मी करते आणि गाणं खूप मस्त आहे. आय होप तुम्हाला गाणं आवडेल. सर नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन 30 ऑक्टोबरपासून प्रलय चित्रपट. थँक्यू. नमस्कार, मी अनुराधा दत्तात्रय धामणे. मी कोल्हापूरचीच आहे आणि कशिश प्रोडक्शन निर्मित
प्रलय हा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. 31 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटर्समध्ये जाऊनच फिल्म बघा. थँक्यू. काय थोडेसे गेम्स काय त्याच्यात? प्रलय चित्रपटामध्ये लव्ह अँगल आहे, ऍक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे, साऊथ ॲक्शन मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर मराठीमधलं हे पहिलं काम होत असेल साऊथचं, तर ते पाहायला तुम्ही नक्की चित्रपटगृहात जायला पाहिजे. थँक्यू.